आपल्या मतदारसंघामध्ये राहणाऱ्या जनतेचा विकास हवा असतो। याच्याच करता अनेक लोकप्रतिनिधी यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। अशा पद्धतीचे दौरे काढून काही उपयोग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना होणार नाही। आज देशातल्या जनतेला फक्त विकासाचं राजकारण हवं। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जर का वेगळ्या पक्षातले विरोधी पक्षातले लोकप्रतिनिधी स्वतःच्या मतदारसंघातला विकास होण्याकरिता जर का भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा महायुतीमध्ये समाविष्ट होत असेल तर याची पोटदुखी कोणालाही त्या ठिकाणी होऊ नये। शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघाचा आपल्या मतदारसंघामध्ये राहणाऱ्या जनतेचा विकास हवा असतो। याच्याच करता अनेक लोकप्रतिनिधी यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। अशा पद्धतीचे दौरे काढून काही उपयोग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना होणार नाही। आज देशातल्या जनतेला फक्त विकासाचं राजकारण हवं। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जर का वेगळ्या पक्षातले विरोधी पक्षातले लोकप्रतिनिधी स्वतःच्या मतदारसंघातला विकास होण्याकरिता जर का भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा महायुतीमध्ये समाविष्ट होत असेल तर याची पोटदुखी कोणालाही त्या ठिकाणी होऊ नये। शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघाचा आपल्या मतदारसंघामध्ये राहणाऱ्या जनतेचा विकास हवा असतो। याच्याच करता अनेक लोकप्रतिनिधी यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। अशा पद्धतीचे दौरे काढून काही उपयोग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना होणार नाही।